श्री स्वामी समर्थ. श्वेतधूममध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर संक्रांत आलेली आहे आणि संक्रांतीसाठी ज्वेलरी ही झालीच पाहिजे. तर त्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. तर मी आता तुम्हाला ज्वेलरीमध्ये जो लॉंग हार आहे आपला हलव्याचा तो दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे घेतले आहेत असे होल केलेले जे हे हलवा आहे तिळगुळ ते घेतले आहेत. हे बाजारामध्ये मार्केटमध्ये 1300 ते 1400 रुपयापर्यंत 1 किलो मिळतात. आणि हे ज्वेलरीचं जे पॅन्डन तयार करायचे त्यासाठी घेतलं आहे. तर B7000 हा ग्लू घेतला आहे. त्यानंतर या शेपमध्ये मी गोल्डन कलरचे मणी घेतले आहेत. तर मी इथे हा जो धागा आहे यामध्ये आता मी सुई ओवून घेतलेली आहे. आणि आता आपण काय करणार आहोत की जे पॅन्डन बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी ही सुई ओवून घेणार आहे अशा पद्धती. आणि इथून आपल्याला तिळगुळाची ज्वेलरीची साईडचं जे आपण तिळगुळाची जी माळ बनवणार आहोत ती तयार करून घेणार आहोत. पहिले तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. तर आता आपण काय करणार आहोत, तर मी आता छोट्या सुईमध्ये धागा ओवून मोठ्या धाग्याला इथे जॉईंट करून घेतला आहे. तर आपण काय करणार आहोत ते गोल्डन मनी असे एकाडे ओवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता. आणि गोल्डन मनी तिळगुळ ओवून झाला की गोल्डन मनी ओवून घेणार आहोत आणि असं लॉंग हे जे आहे ते तयार करून घेणार आहोत माळ. तर चला अशा पद्धतीमध्ये आपण इथे हे माळ तयार करून घेणार आहोत. जर तुमच्याकडे होल हलवा नसेल तर तुम्ही जो ह्या मोठ्या साईजमध्ये जो हलवा भेटतो बाजारातनं तो आणून त्याचा देखील तुम्ही यूज करून ही ज्वेलरी तयार करू शकता. त्याचा देखील व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. आता आपण एकाडे मणी आणि एकाडे तिळगुळ असे हे ओवून घेणार आहोत. आपल्याला जेवढं हाईटनुसार पाहिजे तेवढं आपण इथे ओवून घ्यायचे आहेत मणी आणि हे. तर मी इथे आता एक साईड पूर्ण कंप्लीट करून घेतलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. एक साईड कंप्लीट करून घेतली आहे आणि एका साईडनेच मला 2 पदरी ही ज्वेलरी आहे ही तयार करायची आहे. त्यासाठी मी इथे 2 पदरी पुन्हा एका दुसरा पदर जॉईन करून घेतला आहे दोऱ्याचा. आणि आता त्या दोऱ्यामध्ये देखील आपण काय करणार आहोत, एक हे बघू शकता तुम्ही, एक मी इथे तिळगुळ ओला आहे आणि आता आपण गोल्डन मनी ओवून सेम सारखी 2 पदर करून घेणार आहोत. आता यामध्ये आपल्याला गोल्डन आणि तिळगुळ हे जे आहे हे ओवून घ्यायचं आहे. पुन्हा सेम प्रोसेस आपण करून घेणार आहोत आणि 2 पदरचा हा जो हार आहे लांब तो तयार करून घेणार आहोत. तर आता आपण काय करणार आहोत, हे सगळं व्यवस्थित लावून दोन्ही साईड सेम तयार करणार आहोत. आता आपण एक साईडचे 2 पदर बनवून घेतलेले आहोत. आता दुसऱ्या साईडने आपण इथे 2 पदर पुन्हा ओवून घेणार आहोत. तर आता आपण दुसऱ्या साईडने देखील इथे दोरा ओवून पॅक करून घेणार आहोत सुई धाग्याने. व्यवस्थित पॅक करून घेऊया.
ओके, आता याला आपण छोटीशी जॉईंट करून घेणार आहोत. आणि पुन्हा तिळगुळ, त्यानंतर गोल्डन मनी असं ओवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपले हे दोन्ही साईडच्या माळा तयार झालेल्या आहे, बघू शकता. आता आपण याला काय करणार आहोत, जिथे बॅकला आपल्याला पॅक करायचे तर दोन्ही धागा आपण या कळीमध्ये पॅक करून घेणार आहोत. चांगल्या पद्धतीने इथे आपल्याला ही कळीमध्ये पॅक करून घ्यायचं आहे. तर आपण हे दोन्ही दोरे या कळीमधून ओवून घेणार आहोत. आणि इथे गाठ मारून चांगलं व्यवस्थित पॅक करून घेणार आहोत. एकदम तंतोतंत आपल्याला इथे हे पॅक करून घ्यायचं आहे. आपण इथे याला गोंडा बसवणार आहोत. व्यवस्थित आपल्याला याला पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून गाठण सुटणार नाही. अशा पद्धतीने आपण याला कडीत पॅक करून घेतलेला आहे. आणि एक्स्ट्राचा दोरा आपण कट करून काढणार आहोत. जो एक्स्ट्राचा धागा आहे तो मी इथे कट करून कापून टाकलाय. आणि अशा प्रकारे इथे मी हे पॅक करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता दुसऱ्या साईडने देखील आपल्याला तसंच पॅक करून घ्यायचं आहे. आता याला आपण पाठीमागच्या साईडला गोंड्याने पॅक करून घेणार आहोत. आता आपण या पॅन्डलला डिझाईन करून घेणार आहोत. तर आता मी इथे घेतला आहे रेड कलरचा हा स्टोन. हा रेड कलरचा स्टोन मी इथे मध्यभागी बसवणार आहे. मध्यभागी रेड स्टोन बसवून घेतले आणि ही जरा मी पॅक करून घेते. याच्या साईडने आपण काय करणार आहोत, त्यानंतर आता आपण इथे ही जी खड्यांची स्टोन चेन आहे यांनी व्यवस्थित असं पॅक करून घेणार आहोत. तर मी या राऊंडच्या पूर्ण साईडला रेड कलरचे स्टोननी पॅक करून घेणार आहे. कारण आपलं पॅन्डल मोठं आहे आणि त्यावर जास्त डिझाईन करायची म्हटलं म्हणजे स्टोन जरा उठून पण दिसतील. रेड कलरचं कॉम्बिनेशन
आणि अशा प्रकारे सुंदर असा आपला हा हलव्याचा दागिना तयार झाला आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि कमेंटमध्ये नक्की कळवा.